See, hello student. See, in today's lecture, we will discuss the next rule, that about the projection rule. But before that, पण त्याच्या अगोदर काल जे रूल आपण पाहिले कोसाइन रूल, त्याचे वेगवेगळे फॉर्म आहेत ते अगोदर डिस्कस करूयात. नंबर 1, a square equal to b square plus c square minus 2bc cos a. हा रूल आहे तो अँगल फॉर्ममध्ये cos a इक्वल टू कसा लिहिता येतो पहा, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. म्हणजे अँगलचं कन्व्हर्जन साईडमध्ये. याच रिलेशनला हे -2 cos b c इकडे पाठवले आणि ए स्क्वेअर इकडे ट्रान्सफर करून फॉर्म्युला. सेम फॉर सेकंड, बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2 times ac cos of b. That is cos of b equal to a square plus c square minus b square upon 2ac. आणि त्यानंतर थर्ड फॉर्म आहे त्याचा, c square equal to a square plus b square minus 2ab cos c. That is cos c equal to a square plus b square minus c square upon 2ab. तर हे 3 फॉर्म आहेत, पहा एकदा. बघा, म्हणजे अँगलमध्ये जर कोसाइन रूल तुम्हाला लिहिणं असेल किंवा आपल्या प्रॉब्लेमची रिक्वायरमेंट अँगलमधल्या कोसाइनची असेल तर तुम्हाला कॉस एचा फॉर्म्युला बी स्क्वेअर मायनस प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, म्हणजे अँगल ए असेल तर तिकडं मायनस ए स्क्वेअर येतं, राहिलेल्यांची सम येते बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अपॉन 2bc. सेम थिंग इन केस ऑफ कॉस बी. बी आहे, कॉस बी आहे म्हणून मायनस बी स्क्वेअर आणि राहिलेल्या दोन साईडच्या स्क्वेअरची सम ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अपॉन त्या राहिलेल्या साईडच 2 टाइम ac. आणि सेम थिंग कॉस सी इक्वल टू आहे, कॉस सी आहे म्हणून मायनस सी स्क्वेअर, मग राहिले ए आणि बी म्हणून त्यांची सम ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन 2ab. तर म्हणजे कोसाइनचे एकूण 6 फॉर्म्युले तयार झाले. पहिले मेन 3 फॉर्म्युले आणि नंतरनं कन्व्हर्टेड 3 फॉर्म्युले कॉस ए कॉस बी कॉस सीचे. तर हे तुम्ही ध्यानात व्यवस्थित ठेवा, कारण याच्यावरती अनेकदा प्रॉब्लेम्स एक्झाममध्ये आलेले आहेत. पुढे आपण ते पाहणार सुद्धा आहोत. आता यानंतर या टॉपिकचा नेक्स्ट पार्ट आहे. बघा, साइन रूल झाला, कोसाइन रूल झालेला आहे. आता आपण पाहणार आहोत प्रोजेक्शन रूल. कोणता रूल पाहणार आहोत आपण? प्रोजेक्शन रूल. लिहून ठेवा नोटबुकमध्ये. इन triangle ABC with the usual notations, prove that number 1, A equal to B cos C plus C cos बी. म्हणजे बघा, ए असेल तर ए सोडून राहिलेले बी आणि सी, मग त्याच्यातलं एकदा अँगल एकदा साईड.
मग तेच अल्टरनेट परत अँगल सी आला, मग त्याची साईड सी आणि त्यात अँगल बी होता त्याचा अँगल बी झाला साईड. नंबर 2 बी इक्वल टू काय येणार आहे पहा आता, ए कॉस सी प्लस सी कॉस ए. म्हणजे इथं ए साईड आली, इकडे ए अँगल आला, इकडे सी अँगल आला, इथे साईड सी आली, अल्टरनेट होतं. अँड नंबर 3 सी इक्वल टू काय येणार आहे पहा आता, ए कॉस बी, सी सोडून राहिलेले ए बी ते अल्टरनेट, बी कॉस ए. प्रूव्ह दॅट. लिहा क्वेश्चन. याला प्रोजेक्शन रूल असं म्हणतात. साइन रूल हा 3 अँगलमध्ये आहे. साइन ए अपॉन ए इक्वल टू साइन बी अपॉन बी इक्वल टू साइन सी अपॉन सी. कोसाइन रूल एकाच अँगलमध्ये येतो. कॉस एचा तरी फॉर्म्युला येईल, कॉस बीचा तरी येईल किंवा कॉस सी तरी येईल, म्हणजे एका फॉर्म्युल्यामध्ये एकच अँगल येतो. आणि प्रोजेक्शन रूलमध्ये 2 अँगल येतात. ए इक्वल टू सी आणि बी 2 अँगल आले, बी इक्वल टू सी आणि ए 2 अँगल आले, आणि सी इक्वल टू बी आणि ए 2 अँगल आले. मग हे लक्षात घ्या, कोसाइन रूलमध्ये 2 अँगल येतात, साइन रूलमध्ये 3 अँगल येतात आणि कोसाइन रूलमध्ये एकच अँगल येतो. ठीक आहे, पाहूयात आपण याचं प्रूफ. आता याचं प्रूफ फार इझी आहे, कोसाइन रूलच्या मदतीने प्रूफ लिहिता येतं. तर यातल्या पहिल्याचं रिझल्टचं प्रूफ पाहूयात. हे प्रूफ एक्झाममध्ये येतात, त्यामुळे व्यवस्थित करा. To prove that A equal to B cos C, C cos B. आता याच्यामध्ये सिम्प्लिफाय करायला चान्स आहे फक्त RHS मध्ये. ओके, सो इन प्रूफ कन्सिडर RHS. B cos C, C cos B. आता इथे दोन्ही कोसाइनचे फॉर्म्युले यूज करायचे, जे आता आपण 6 फॉर्म्युले दिले होते ना याच्या अगोदर ते. सो इट इज इक्वल टू बी कॉस सी. कॉस सीचा फॉर्म्युला काय येणार आहे, मायनस सी स्क्वेअर, सी सोडून राहिलं कोण, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन 2ab प्लस सी इंटू बी आहे, कॉस बीचा फॉर्म्युला मेन्शन करणार आहोत आपण, मायनस बी स्क्वेअर येणार इथे बी असल्या कारणाने. मग राहिले कोण बी सोडून ए आणि सी, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अपॉन 2ac. म्हणजे पहा दोन्ही आन्सर्स इथून आपण लिहिलेले आहेत. कॉस बीचा आन्सर लिहिलेला आहे हे, आणि हे कॉस सीचा आन्सर इकडे लिहिलेला आहे. कोसाइन रूल अप्लाय केले. आता इथे बी आहे, इथे बी आहे, या बीला हा बी कॅन्सल, इथे सी आहे, इथे सी आहे, कॅन्सल. मग रिमेनिंग पार्ट काय आहे पहा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2a प्लस ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2a. आणि आता डिनॉमिनेटर सेम झालेला आहे, बघून घ्या एकदा. बघा आता डिनॉमिनेटर सेम झालेला आहे, त्या कारणाने तुम्ही काय करू शकता, ॲडिशन. मग ॲडिशन जर केली तर इथे लिहितो मी पुढे,
ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2a. So it is equal to, आता पहा, प्लस बी स्क्वेअर आणि हे मायनस बी स्क्वेअर कॅन्सल, मायनस सी स्क्वेअर आणि हे प्लस सी स्क्वेअर कॅन्सल. मग रिमेनिंग पार्ट काय झाला, ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर 2a स्क्वेअर अपॉन 2a. 2ला 2 कॅन्सल आणि ए स्क्वेअरला ए ने डिवाइड केलं, आन्सर ए मिळालं, विच इज LHS. तेच तर आन्सर हवं होतं आपल्याला. हेन्स प्रूव्ड, प्रूफ इज कम्प्लिटेड. पहा, म्हणजे प्रोजेक्शन रूलमध्ये प्रूफ लिहिताना फक्त कोसाइन रूल अप्लाय करायचे आणि जसं आत्ता मी तुमच्यासमोर सॉल्व करून दाखवलं आहे त्या पद्धतीने सॉल्व करत जायचं आहे. ठीक आहे, तर करा या पद्धतीने. आता राहिलेले 2 आहेत ते तुम्ही असाइनमेंटच्या नोटबुकमध्ये कंप्लीट करा. क्लासवर्कच्या आणि असाइनमेंटच्या दोन्ही नोटबुकमध्ये हे कंप्लीट करा. ओके.